स्वामी कात गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखवी अनेकांच्या दुःखे हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत आनंदी क्षेत्रामध्ये आणि ज्ञान सागर मंगल कार्यालयामध्ये संत भगवान बाबा आणि संत बामरभाऊ महाराज या दोन संतांच्या निमित्ताने त्यांच्या पुण्यस्मरण या निमित्ताने आजची कीर्तन सेवा आहे। तेव्हा त्यांनी या कीर्तन सेवेचं नियोजन केलेलं आहे। असे आपण सर्वांना परिचित असणारे एक श्रेष्ठ कीर्तनकार आणि सुंदर गायक असे आपले बबन महाराज केळकर यांचं हे नियोजन आयोजन आहे आणि कीर्तन संपल्यानंतर सर्वांना भोजनाचं प्रयोजन आहे। तेव्हा ज्यांच्या निमित्ताने आजची सेवा आहे त्या सामान्य व्यक्ती असून या काळातील दिव्य शक्ती होऊन गेले दिगंबर ईश्वर भोगी राजा
ज्यांनी जीवनामध्ये महान अशी कीर्ती करून ठेवली. सूरत सो कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे कीरत कब हो न जाए. अशी अपार कीर्ती जीवनामध्ये या दोन संतांनी आपल्या कर्तृत्वाने प्राप्त केली. तर हे दोन्ही संत आपल्या संस्थेचेच आहेत. जोग महाराज संस्थेचीच आहे. आणि आपली जी संस्था आहे त्याला मूळ कृपा ज्ञानेश्वर माऊलींची आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्यक्ष अनुग्रह सद्गुरु जोग महाराजांना झाला. त्यांनी जी काय जीवनामध्ये साधना केली, मंदिरामध्ये अजान वर्षाखाली जे काही अनुष्ठान केलं तर ते अनुष्ठान सफल झालं. माऊलीने प्रत्यक्ष भेट देऊन अनुग्रह करून त्यांना पुढचं कार्य सांगितलं. आणि म्हणून एवढं कार्य महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांच्या हातून घडलं गेलं. तर हे सामान्य जीव असं करू शकत नाही. हे कार्य अवतारिक कार्य, जे अवतारिक असतात त्यांच्याकडूनच हे लोककार्य घडत असते. आणि सद्गुरु जोग महाराजांची कृपा, सद्गुरु जोग महाराजांचा अनुग्रह बंकर स्वामींना प्राप्त झाला. आणि बंकर स्वामींनी नंतर या दोघांना अनुग्रहित केलं. बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यातून या दोन्ही संतांना प्रत्यक्ष बंकर स्वामी घेऊन आले विद्यार्थी दशेमध्ये. त्यावेळेला संस्था निर्माण झाली नव्हती. आरंभात बंकर स्वामींनी त्यांच्याकडून पाठांतर करून घेतलं. आणि जो काही इतर अभ्यास असतो त्यांच्याकडून करून घेतला. आणि अभ्यासाने परिपूर्ण झाल्यानंतर त्यांना आज्ञा केली आणि दोन्ही संत परिसरामध्ये हजर झाले. आणि बीड जिल्हा, नगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं कार्य केलं. या दोन्ही जिल्ह्यामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी समाजाला दाखवून दिला. तर हे दोन्ही संत साधना संत होते, साधना संपन्न होते. मी तर म्हणतो हे सिद्ध संतच असं म्हणावं लागेल. जे नैसर्गिक असतात त्यांना सिद्ध संत म्हणतात. आणि जे साधना करून झालेले असतात त्यांना साधना संत म्हणतात. तर हे दोन्ही संत दिसायलाही संत होते आणि असायलाही संत होते. काही केवळ दिसायलाच दिसतात, असायला नसतात. काही असायलाच असतात पण ते दिसत नसतात. पण हे दोन्ही संत दिसायला संत, असायला संत. संत वामनरावांचं जीवन हे सूर्यासारखं प्रखर होतं. आणि संत भगवान बाबा यांचं जीवन चंद्रासारखं शीतल. बाबांचं जीवन म्हणजे जसं अग्नी आणि बाबांचं जीवन म्हणजे जसं पाणी.
अशी अप्रतिम जोड होती आणि दोघांची एकामेकावर भावना होती, प्रेम होते. दोघांनी गड तयार केले. त्यांनी परिसरामध्ये फार मोठं कार्य केलं. अनेक दुर्जनाचे त्यांनी सज्जन केले. त्यावेळेला एवढं ज्ञान त्याचा प्रसार होता आणि म्हणून दोन्ही संत परिसरामध्ये देवासारखी झाले. मूळ रोपट मात्र सद्गुरु जोग महाराज हे कधीच विसरता कामा नाही. आणि म्हणून त्यांचं कार्य जाणूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या निमित्ताने सप्ताह होत असतात. काही 1 दिवस, काही 2 दिवस, काही 3 दिवस, काही 5 दिवस, काही 7 दिवस असे कार्यक्रम त्यांचे महाराष्ट्रभर. त्यात मुंबईमध्ये फार कार्यक्रम असतात. एवढं जे आहे तेवढं त्यांनी पेरून ठेवलं म्हणून. असो तर या 2 संतांच्या निमित्ताने बबन महाराज तथा त्यांचं मित्रमंडळ, नवतरुण मंडळ या सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम आज या ठिकाणी दिसत आहे. 1 दिवसीय कार्यक्रम आहे. किती दिवसीय? 1 दिवसीय कार्यक्रम आहे. यामध्ये सगळे भरगच्च असे कार्यक्रम झाले दिवसभर. रात्रीचं आजचं हे कीर्तन हे 2 संत म्हणजे परिसराचे गुरु होते. त्यापैकी एका गुरुदेवांची मला माळ आहे, ते म्हणजे संत वामनभाऊ महाराज. पैठण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. नंतरच मी आनंदीला आलो. तेव्हा आज या ठिकाणी अशा महत्वपूर्ण संतांची पुण्यतिथी तशी होऊन गेलेली आहे. एक त्यांचं पुण्य स्मरण म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे. या निमित्ताने गुरु हा शब्दाला तो धागा पकडला, हा निवड केला. स्वामिकांत गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. जीवनामध्ये प्रत्येक माणसाने देवाची पूजा अर्चा करावी. पूजेविना कोणीच राहू नये. संताची करा, भगवंताची करा, पण पूजा मात्र करायची आहे. पण जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा देवाची, संतांची? कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात भगवंताकडे जाण्याचे बरेच असे मार्ग आहेत.
अनेक मार्ग म्हणून या पाहता पाही स्वतः भगवान सांगतात अर्जुना म्हणून या पाहता पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणीत जीवन केली अनेक उपाय अनेक साधन या अनेक साधनापैकी भक्ती साधन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे इतर श्रेष्ठ नाहीत असं नाही पण या कलियुगामध्ये तरी भक्तीला मानता नाही म्हणून जीवनामध्ये सर्वांनी भक्ती करावी भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्ती केल्याविना जीवनाचा उद्धार होणार नाही तर याकरता सर्वांनी देवाचे भगवंताचे ज्या भगवंताने की जो भगवान म्हणजे अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक आहे अशा भगवंताची सर्वांनी भक्ती करावी पण त्या भक्तीचा विचार केला तर भक्तीचे देखील बरेच प्रकार आहेत स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं अशी 9 प्रकारची भक्ती आहे तर या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली चित्त देऊन केलं लक्ष घेऊन केली प्रेम देऊन केली तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल पण या ठिकाणी महाराज जी भक्ती सांगतात ती अर्चन भक्ती अर्चन म्हणजे पूजा करणे पण त्या पूजेचा विचार केला तर पूजेचे देखील बरेच अंग आहेत पंचोपचार पूजा दशोपचार पूजा षष्ठोपचार पूजा षोडशोपचार पूजा तर ज्यामध्ये 5 प्रकार ही पंचोपचार पूजा ज्यामध्ये 10 प्रकार दशोपचार पूजा ज्यामध्ये 16 प्रकार ही षोडशोपचार पूजा अर्थात गरीबाला कुठून एवढं शक्य होणार महाराज कुठून 5 वस्तू आणा कुठून 10 वस्तू आणा कुठून 16 प्रकार जमा करा अर्थात आणि म्हणून सर्वांना शक्य होईल अशी सोपी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरण स्वामी का गुरु भक्ती स्वामी का गुरु देवा
स्वामिकाद गुरु भक्ती पितृवचन सेवापती. अभंगातील हे पहिले चरण. जे आपले मालक जे आपले स्वामी असते त्यांची सेवा चांगली करा. गुरुदेवाची भक्ती चांगली करा, सेवा करा. आईवडिलांची सेवा करा आणि पत्नी धर्मातेने पतीची सेवा करावी का. जीवनामध्ये जर असं केलं तर ही ते विष्णूची, तर ही देखील भक्ती देवाची आहे. अर्थात आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म करणं म्हणजे देवाचे फार मोठे कृत्य. पूजा तुम्ही रोजच करा. परंतु काही अडचण असेल संसारामध्ये की तुम्हाला जर नोकर आपलं मालकाचं बंधन असेल, काही ना गुरुचं बंधन असेल, आईवडिलांचं बंधन असेल, असं जरी असेल तुमच्या जीवनामध्ये जे काही कर्म तुम्ही करत आहात ते कर्म जरी चांगलं केलं त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली भगवान देखील खुश होतो, संतुष्ट होतो. केलं तर तो देखील परमार्थ आहे. पण मालकाचं काम करताना कुत्राही करू नका. वेळ सोडून जाऊ नका. तिथं गेलं तर फार बोलत बसू नका. विनाकारण टाइम घालवू नका. तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. झाली तर तुमच्या घरामध्ये ती सुखाची राहणार नाही, ती दुःखाचीच राहील. हे मात्र माणसाला कळत नाही. त्यांच्याद्वारा आपण काही मोबदला प्राप्त करतो. ती सेवा करताना तुम्ही मनापासून करा, आपुलकी धरून करा. जसं आपल्या घरचंच काम आहे अशा तत्वाने करा. हे ते विष्णूची सामान्य पूजा नाही. तुम्ही असं जरी केलं तर तुमचं केलेलं कर्म भगवंताला आवडेल, पसंत पडेल. जिथं भगवंताला तुमची पसंती झाली तिथं तुमच्या घराची पसंती लक्ष्मीला झाली. जिथं लक्ष्मी आली तिथं रिद्धिसिद्धी आल्या. जिथं रिद्धिसिद्धी आल्या तिथं सगळं वैभव प्राप्त झालं.
किंवा जीवनामध्ये स्वामीचं कार्य करा, स्वामीचं काम करा, किंवा ज्यांना स्वात्मभाव आत्मभाव प्राप्त झाला त्याला देखील स्वामी असं म्हटलेलं आहे, किंवा जे इंद्रियाचे मालक झाले, धनी झाले, त्यांना देखील स्वामी असं म्हटलेलं आहे. जे अधिकार प्राप्त असतात त्यांना स्वामी असं म्हटलं जातं. असं कोणी आपला मालक असो, ते काम करताना त्यांचं काम करताना विश्वासी तो करी स्वामी हरी सत्ता, विश्वासी तो असा जर विश्वास पात्र झाला तर हे त्याचं पथ्य आहे. आपलं गुरुस्थान आज उपस्थित आहे आपल्याला आशीर्वाद देण्याचा. ध्रुव महाराज संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला 8 गुरुवरी होते. 8 गुरुवरी होते, त्यापैकी 7 वैकुंठवासी झाले. आता एवढेच आमचे गुरु आहेत. आणि शांती या सद्गुणाने आज त्यांचं भारतात नाव गेलेलं आहे. आळंदी क्षेत्रामध्ये कोणतेही कार्य जरी असलं बाबांच्या उपस्थितीशिवाय होऊ शकत. पूर्णता घ्यायची असेल तर बाबांना तिथं आणावंच आणि दरवर्षी आपले पुढेकर बाबा गुरुवर्य भावांच्या पुण्यतिथीचं कीर्तन करत असतात. आळंदी क्षेत्रामध्ये भावांची दरवर्षी आपण होऊन सेवा करतो. तेव्हा असं हे मोठं स्थान आहे. भाऊबाबांचं फार मोठं स्थान आहे. आणि एवढं जे स्थान निर्माण झालं याला मूळ कृपा सद्गुरू महाराज. Thank you.
स्वामी काज अर्थात मालकाचं स्वामीचं काम चांगलं केलं तर ही तर विष्णूची महापूजा. बरं, दुसरं पण गुरुभक्ती. एक तर जीवनामध्ये तुम्ही गुरु करा आणि गुरु करताना तो पारखून करा, तपासून करा, अनुग्रह प्राप्त करा, मंत्र घ्या आणि जशी पडेल तशी सेवा देखील करा. आपण नुसता अनुग्रह घेतो पण सेवाच करत नसतो. काहीतरी अंगाने त्यांची सेवा करावी. गुरुचा फार मोठा अधिकार आहे. गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात, कौन बतावे बात. भक्ति की बारी नदियाँ बिचारो, तेव्हा जीवनामध्ये गुरु मिळा खरी वाट दिसत नाही. खरं तत्व हाती सापडत नाही. आणि जिथं गुरु तिथं ज्ञान असतं आणि जीवनामध्ये ज्ञानच असावं, जीवनामध्ये अज्ञान नसावं. अज्ञान नष्ट करण्यासाठी एकाचा गुरुचं स्थान लागतं. म्हणून जीवनामध्ये गुरु करा. गुरु परब्रह्म देवाचा हे देव, त्याचे तो मानव मनोमय. कारण महाराज सांगतात गुरु म्हणजे प्रत्यक्ष भगवान असतो. त्यांना मनुष्याचं बोलू नका, हे माणसं आहे कसं बोलू नका. ते प्रत्यक्ष भगवान असतात. त्यांना जर आपण मुखाने मनुष्य असं म्हटलं तर पाप लागतं. संताची जात पाहिली तर पाप लागतं. म्हणून कधीच संताची जात पाहिली नाही. जाणकार माणसाने तरी जात करू नये आणि वारकरी पंथात तरी जात येऊ नये. बऱ्याच ठिकाणी जातीने चालतं पण ते काय खरं नसतं. जात पाहू नका. कमीत कमी वारकरी पंथामध्ये तरी जात आणू नका. मुका म्हणे नाही जाती सरे काम, सरे काम, याचे मुखी नाम हो धन्य, याचे मुखी नाम होशी धन्य. सरे काम, सरे काम, जात पाहत नसतात आणि भगवान देखील जीवनामध्ये जात पाहत नसतो. जाती पाती कुल धर्म भगाई, प्रभू रामचंद्राने शबरीची जात नाही पाहिजे. ही मस्त म्हटले मी अशी तशी, पण भगवान राम म्हटले मी दुसरं काहीच पाहत नाही. मी फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. अंतरेची घेतो गोळी पाहे डोळे भावाची. असं जास्त विषय नको, टाइम थोडा राहिलेला आहे. तर गुरुचं चिंतन आपलं चालू आहे. तेव्हा जीवनामध्ये गुरु करा.
अनुग्रह घ्या, ज्ञान प्राप्त करून घ्या, त्यांची सेवा करा. तेव्हा मी काय सांगत होतो, संताची जात पाहणं हे पाप आहे. वैष्णवी मानी जाती प्रमाण, शालिग्राम मानी पाषाण, गुरुशी मानी माणूस बनतो पापिष्ट जाण सर्वथा. नाथमाला सांगतात की पापी कोण आहे, तर जो संताची जात पाहतो. आणखी पापी कोण आहे, शालिग्रामाला दगड म्हणतो. आणखी पापी कोण आहे, शालिग्राम माने पाषाण. आणि गुरुला मनुष्य म्हणतो तो एक पापी आहे. गुरुला मनुष्य रूपाने पाहू नका, गुरु परब्रह्म देवाचाही जीवनामध्ये खरं तत्व प्राप्त होण्यासाठी, उच्च गतीला जाण्यासाठी, भगवान खरा कोण आहे हे कळण्यासाठी, कारण संताशिवाय भगवान कळत नसतो. याकरता संतांची, गुरुदेवांची आपल्याला सेवा करायची असते. तेव्हा गुरुभक्ती जीवनामध्ये करा. स्वामीकांत गुरुभक्ती. आणि तिसरं जे पद आहे पितृवचन, आपलं थोडं थोडं सांगायचं. विस्तार केला तर फारच होईल. मग दत्तांचे गुरु किती, अमुक किती, तमुक किती, पितृवचन सेवापती. पितृवचन, पित्याचं वचन परिपालन करा. राम प्रभूंनी बाकी इतर काही न करता पित्याचं वचन परिपालन केलं. बाकीकडे लक्ष नाही दिलं. इतरांनी भरपूर आग्रह केला, पण प्रभू म्हटले आपल्या कुळाची पद्धत, जिथं वडिलाचं वचन केलं ना ते खरंच करायचं, खरंच करायचं. रघुकुलहित सदा कुळाची पद्धत रीत आहे. प्राण गेला तरी चालेल, पण जो शब्द दिला तो खराच करायचा. म्हणून एकतर शब्द कोणाला देऊ नका, आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू कारण सत्याचं परिपालन करणं फार मोठं पुण्य आहे, फारच मोठं तप आहे. कारण सत्य तिथं देव असतो, देव तिथं लक्ष्मी असतो. सत्य सोडू नका असं. तेव्हा पितृवचन, अख्ख्या नगरीचं मत प्रभू रामचंद्राकडे की राजा दशरथाच्या नंतर या गादीचा हक्क प्रभू रामचंद्राकडेच असावा, अख्ख्या नगरीचं मत होतं. ते विषय राजा दशरथाने दरबार भरवला आणि असंख्य लोकांच्या समोर उभे ठाकून असा सवाल केला की जन हो, मी थकत चाललेलो आहे, वृद्धपणाला मी आता प्राप्त झालेलो आहे. कारण आरसा पाहिला त्याच्यामध्ये केस पांढरे दिसले. श्रवण समीप भरे शक्यतो आरंभाला केस हे कानावर पिकत असतात, कानाजवळ पांढरे होतात असं चिंतन आलेलं आहे. तर ते पाहून निर्णय घेतला की आता हे जे राज्य आहे प्रभूचे स्वाधीन करा. आणि म्हणून आपला मनोदय सर्व जनतेला प्रकट केला.
सर्व जनतेने देखील त्याला शब्द दिला की काय हरकत नाही, जे तुमचं मत ते आम्हा सर्वांचं आणि सगळी तयारी झाली. उद्या राम गादीवर बसणाऱ्याकरता गुडिया तोरणे करती कथा अख्खा नगर सजवलं गेलं. उद्या राम गादीवर बसणार, सर्वांना अति आनंद झाला. पण अशा आनंदामध्ये ज्या बाई मिठाचा खडा टाकला त्या बाईचं नाव मंथरा. काही बरी होती, रामाच्या बद्दल फार चांगली होती, पण मंथराने हे सगळं प्रकरण विचित्र केलं. कुटील मंथराने बहकाई, कई यह बात सुनाई, दे दो मोरे दो बहकाई. तर पुढे चालून काही रुसून बसली. ज्या दिवशी घटना घडणारमध्ये राम गादीवर बसणार, तर त्या रात्री तिने फार कहर केला. शेवटी ते 2 वरांची मागणी राजाकडे केलेली आहे की एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. शब्द कानी आले. राजा मूर्छित झाला आणि तो कोमातच गेला. नंतर काही ठराविक लोकांना पाचारण केलं. समंत प्रधान आला, त्यांनी सगळा प्रकार पाहिला. नंतर रामाला पाचारण करण्यात आलं. राम तिथं आले. पाहिलं तर कोणीच काही बोलेना, सर्वजण उदास. शेवटी कैकेयीच रामाला बोलू लागले, तुम्हारा जाके प्राण प्यारे, इनके दुख आरोगे सारे, अब तुम वन में जाओ एकही मात्र सांगू लागली की हे रामा, भरताला गादी आणि तुला वनवास अन्याय का? 100% मान. दुःख नाही केलं, आनंदच मानला. भरताला गादी मिळत असेल तर मला फारच मोठा आनंद, आणि मला जर वन मिळत असेल त्याही पेक्षा मला आनंद. अगदी आनंदाने राम वनात गेले. रडले नाही, लोक रडले पण प्रभूने रडले. आपले आई वडील जे देतील ती खरी लक्ष्मी. अशी भांडून लक्ष्मी त्यांच्याकडून घ्यायचीच नाही. आपल्या कर्तृत्वाने तुम्ही करा. तुम्हाला निर्माण केलं, जन्माला घातलं, तुमचं लहानाचं मोठं तुम्हाला केलं, तुमचं शिक्षण केलं, हेच भरपूर झालं. मग भांडत बसायचं नाही. तुमच्या तकदीराने, तुमच्या दैवाने तुम्ही प्राप्त करा, पण आईवडिलांना दोष देऊ नका. शेवटी पित्याचं वचन प्रभू रामाने खरंच केलं आणि सेवा केली. पत्नी जीवनामध्ये तिचा धर्म स्त्रोतीने पतीची सेवा करावी. पती सेवा करूनच तिच्या अंगी फार मोठं सामर्थ्य येत असतं. कामाने पतिव्रता तिची देवावश्यक, तिच्यामध्ये फार मोठे पावर निर्माण होते. त्यांनी शाप दिला तर शापच लागतो, आशीर्वाद दिला तर आशीर्वाद देखील लागतो. जसं जगामध्ये संताला मान आहे, देवाला मान आहे, ब्रह्मचार्याला मान आहे, तसा मान पतिव्रतेला देखील फार मोठा मान आहे. म्हणून तुकारामाने पतिव्रतांची सगळ्या देवावर सत्ता.
प्रकार जीने भूतानाचं वर्तमान तिचं जीवन म्हणजे पतीच असतो. तिचं खरं म्हणजे पतीच आहे. तिचं तीर्थ म्हणजे पतीच आहे. तिचं सगळं वैभव म्हणजे पतीच आहे. विष्णूची महापूजा. पण काही माणसं म्हटले महाराज आम्ही काही याच्यात बसत नाही. तुम्ही सांगता स्वामीचं काम मालकाचं काम पण आम्ही काय कोणाचे नोकर नाही. काय म्हटले महाराज तुम्ही सांगता गुरु पण आम्ही तो गुरु केला तो डायरेक्ट तुम्हाला घेऊन गेला तो कोणा परत नाही आला. सेवा कोणाची. काही म्हटले महाराज तुम्ही सांगता एवढे आमच्या एवढे वारले स्वर्गवासी झाले तर जेणेकरून आम्हाला सर्वांनाच भगवंताची पूजा घडेल असा एक चांगला मार्ग दाखवा. तर तो मार्ग तुकाराम महाराज आम्हाला ते तिसऱ्या सत्य बोल मुखे सत्य बोले मुखे आणि दुसऱ्याला दुःख झालं तर तुम्ही इथे दुःखच माना, सुख मानू नका. जो दुसऱ्याचं सुख पाहून सुख मानतो, दुसऱ्याचं दुःख पाहून तो सुख मानतो, सुखी होतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. तर आपण त्यामध्ये सहभागी व्हा. तिथं जाऊन दुःख व्यक्त करा की असं नको व्हायला, असं नको व्हायला. एखाद्याच्या घराला आग लागून पण समजा कदाचित लागली तर तिथं जाऊन असं म्हणायचं नाही बरं झालं बरं झालं, डबल सांगायचं. तिथं तुम्ही दुःखच व्यक्त केलं पाहिजे, हे असं व्हायलाच नको. कोणी केलं, काय केलं, त्याला शिक्षा करा. जरी एवढं जरी केलं तर त्याला किती आनंद होईल. असतो दुःखीच असतो, पण एवढं जरी दुःख व्यक्त केलं तर ही ते विष्णूची मार. सत्य बोलली, काय सत्य बोलली. सत्य फार महत्वाचं तत्व आहे. एक नंबरचं तत्व म्हणजे सत्य. सत्य पालन करा. सत्य पालन करताना माणसाला त्रास होतो, दुःख होतं, दुःख होतं, सगळं जीवन सुखात जातं. सगळं अगदी खरं आहे, चांगलं आहे, पण आम्हाला एवढं कसं काही शक्य होणार, हे आम्हाला कसं जमणार. महाराज होतात का जमणार नाही, सगळं होईल, पण याकरता काय करायचं.
Oh